क्रीडा संस्कृती जेवढी वाढेल तेवढी भारताची जगात सुप्त शक्ती वाढेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. खेलो इंडिया या स्पर्धा या दिशेनं टाकलेलं महत्त्वाचं पाऊल आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचं पंतप्रधानांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. कालपासून बिहारच्या 5 शहरांमध्ये या स्पर्धेची सुरुवात झाली. कोणत्याही खेळाडूला आपलं क्रीडा कौशल्य अधिकाधिक उत्तम करण्यासाठी जास्तीत जास्त स्पर्धांमध्ये खेळणं आवश्यक असतं. अशा खेळाडूंना या स्पर्धा खेळण्याची संधी देतात, असं पंतप्रधान म्हणाले. सरकारनं क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देत या क्षेत्रात नवी ओळख निर्माण करून दिली आहे, असं मोदी म्हणाले. आमच्या सरकारनं खेळांसाठीची आर्थिक तरतूद वाढवून 4,000 कोटी केली आहे. देशात क्रीडा क्षेत्राच्या पायाभूत सुविधा भक्कम करण्यावर भर दिला आहे. 2036 सालच्या ऑलिम्पिक स्पर्धा भारतात आयोजित करण्याचा प्रयत्न आम्ही करत असून त्यासाठी भारताच्या पायाभूत सुविधा आणि खेळाडू सक्षम करत आहोत, असं त्यांनी सांगितलं. स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेत सुमारे 8,500 खेळाडू सहभागी झाले आहेत. यातील नेमबाजी, जिम्नॅस्टिक्स आणि ट्रॅक सायकलिंग स्पर्धांचं आयोजन दिल्लीत होणार आहे, तर उर्वरित स्पर्धा बिहारमध्ये होतील. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी